Hello everyone, our today's topic is microbes in energy production. मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला काय करणार आहे, एनर्जी तयार करून देणार आहे, ऊर्जा तयार करून देणार आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी लागणार आहे. ठीक आहे, याआधी आपण पाहिलं होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला फूड तयार करून देण्यामध्ये मदत करत होते. तेच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला ऑर्गॅनिक ऍसिड तयार करून देण्यामध्ये मदत करत होते. मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला व्हिटॅमिन प्रोडक्शन, अँटीबायोटिक प्रोडक्शन मध्ये सुद्धा काय करत होते, हेल्प करत होते. म्हणून हे जे टॉपिक आहे, हा जो टॉपिक आहे, या टॉपिकचं नाव आहे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम हे कशा आहे, ह्युमनच्या वेलफेअरचे आहे, ह्युमनच्या फायद्याचे आहे. मागच्या सिलेबसमध्ये, जुन्या सिलेबसमध्ये तसं एक सेपरेट युनिटच होतं. मी सांगितलं आधी की मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर असं एक युनिट होतं, ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळत होत्या. ठीक आहे, मग तसंच आता आहे मायक्रोब्स इन एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला एनर्जी निर्माण करण्यामध्ये सुद्धा काय करते, मदत करते. ज्याच्यामध्ये आपण बायोगॅस प्लांट पाहणार आहोत. म्हणजे बायोगॅस मध्ये आपण वेगवेगळे वेस्ट मटेरियल टाकणार, वेस्ट मटेरियलचं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं त्याचं ब्रेकडाऊन करणार आणि त्याच्यामधून काय करणार, एक मिथेन नावाचा गॅस तयार करणार. आणि तो मिथेन गॅस आपण काय करणार आहे, आपल्या घराच्या लाइटिंगसाठी, कुकिंगसाठी, स्ट्रीट लॅम्पसाठी आणि छोट्याशा इंडस्ट्रीसाठी तो गॅस काय करू शकतो, ऍज अ एनर्जी म्हणून युज करू शकतो. ठीक आहे, तर मग स्टेप बाय स्टेप काय करून घेऊ, आपण पाहून घेऊ मायक्रो ऑर्गॅनिझम एनर्जी प्रोडक्शन मध्ये कशा प्रकारे आपल्याला मदत करतात. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये सांगू शकतो मेनी डेव्हलपिंग कंट्री trying installation of biogas plant to fulfill requirement of energy. ठीक आहे, बघा मेनी डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील देश आहे, ज्या देशाची प्रगती चालू आहे, असे देश काय करण्याचा प्रयत्न करत आहे, बायोगॅस प्लांट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. बायोगॅस कशासाठी, कारण एनर्जीची रिक्वायरमेंट वाढलेली आहे आणि ती एनर्जीची रिक्वायरमेंट भरून काढण्यासाठी डेव्हलपिंग कंट्री काय करत आहे, बायोगॅस प्लांटचं यूज करत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये सांगू शकतो बायोगॅस use as domestic as well as industrial fuel. ठीक आहे, बायोगॅसला आपण घरगुती इंधन किंवा इंडस्ट्रियल इंधन म्हणून सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की बायोगॅस हे आपल्याला कशापासून मिळते. बायोगॅस is obtained from the microbial fermentation of different type of substrate. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये सांगू शकतो it is renewable, non-conventional, source of energy obtained by microbial fermentation. ठीक आहे, काय म्हटलं, बायोगॅस हा रिन्युएबल, नवीनीकरणक्षम, त्याला आपण परत निर्माण करू शकतो. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे, जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने मिळवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण सांगू बायोगॅस म्हणजे नेमका कोणता गॅस आहे तो. ठीक आहे, बायोगॅस is mixture of 50 to 60% methane, 40 to 50% carbon dioxide and 0 to 3% H2S हायड्रोजन सल्फाइड. बरोबर, या तीन गॅसेसचं काय आहे, ते मिक्सचर आहे. म्हणजे मिथेन, कार्बन डायऑक्साइड आणि H2S या तिघांचा मिळून काय बनतो, बायोगॅस बनतो. पण बायोगॅस मधला मेन कंपोनंट कोणता आहे, मिथेन. हा अतिशय महत्वाचा काय आहे, त्याच्यामधला गॅस आहे. ठीक आहे, आणखी याच्यामध्ये अजून गॅसेस असतात सच ॲज कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन, नायट्रोजन आर ऑल्सो प्रेझेंट.
ऑल्सो प्रेझेंट. हे गॅसेस सुद्धा त्याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात इन ट्रेसेस. ठीक आहे, छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये हे गॅसेस सुद्धा बायोगॅस मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये की बायोगॅस आपल्याला मिळतो कशापासून. त्याच्यामध्ये आहे प्लांट वेस्ट, अॅनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, agricultural waste, forest waste, etc. are used for the production of biogas. ठीक आहे, are used for production of biogas. बायोगॅसच्या प्रोडक्शनसाठी, बायोगॅसच्या निर्मितीसाठी आपण काय वापरतो, प्लांटची वेस्ट म्हणजे पालापाचोळा, अॅनिमल वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये डंग वगैरे ना, कॅटल डंग, शेण वगैरे. ठीक आहे, डोमेस्टिक वेस्ट म्हणजे घरातून निघणारा, किचन मधून निघणारा जो भाजीपाला वगैरे जे कापल्याच्या नंतर जो शिल्लक कचरा राहतो तो. त्यानंतर ऍग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे शेतीमधून निघणारा, जे आपले शेतीपासून निघणारी जी वेस्ट आहे ते वेस्ट. ठीक आहे, त्यानंतर फॉरेस्ट वेस्ट, जंगलामध्ये जे पालापाचोळा असतो तिथे जे खोडं वगैरे लाकडं असतात ते पण आपण युज करू शकतो. ठीक आहे, पण कॉमनली आपण काय करतो, कॉमनली कॅटल डंग इज यूज फॉर बायोगॅस प्रोडक्शन. ठीक आहे, जनरली आपण काय वापरतो, मोस्ट कॉमनली हे सगळं टाकण्यापेक्षा आपण काय करतो, कॅटल डंग, बरोबर आहे, शेण काय करतो, युज करतो कशासाठी, बायोगॅसच्या प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण बायोगॅस प्लांट कसा असते ते काय करू, डिटेलमध्ये पाहून घेऊ. ठीक आहे, बायोगॅस प्लांट हे का वापरतो, कारण या सगळ्या मटेरियल मध्ये काय असते, सेल्युलोज असते आणि त्या सेल्युलोजचं ब्रेकडाऊन करतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ब्रेकडाऊन करत असताना काय होते, त्याच्यामधून तो गॅस, मिथेन गॅस काय होतो, कार्बन डायऑक्साइड गॅस काय होतो, रिलीज होतो आणि ते गॅस नंतर आपण काय करतो, स्टोअर करून त्याचा युज करतो. ठीक आहे, बायोगॅस प्लांट मध्ये आपण सांगू शकतो की मोस्ट कॉमनली यूज मॉडेल ऑफ बायोगॅस इज केव्हीआयसी. मोस्ट कॉमनली यूज model of biogas is KVIC and IARI. ठीक आहे, केव्हीआयसी आणि IARI यांनी दिलेले जे मॉडेल आहे बायोगॅसचे तेच आपण काय करतो, युज करतो. केव्हीआयसी म्हणजे काय, याच्यामध्ये खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीयल काहीतरी आहे कमिटी. ठीक आहे, त्याच्या म्हणजे काय, खादी आणि ग्रामोद्योग जे आहे त्यांच्यापासून एक बायोगॅसचं मॉडेल मिळालं होतं ते युज करतो. आणि इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यापासून मिळालेलं सुद्धा बायोगॅसचं एक डिझाईन मॉडेल होतं, ते मॉडेल आपण काय करतो, बायोगॅस प्रोडक्शनसाठी काय करतो, युज करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो बायोगॅस प्रोडक्शन इज ऑब्टेन्ड इन अ चेंबर कॉल्ड एज अ बायोगॅस प्लांट. ठीक आहे, बायोगॅस प्लांट असते त्याच्यामध्ये द डायजेस्टर यूज फॉर बायोगॅस प्रोडक्शन कॉल्ड एज बायोगॅस प्लांट. ठीक आहे, बायोगॅस प्रोडक्शन साठी आपण एक डायजेस्टर वापरतो, त्या डायजेस्टरलाच आपण काय म्हणतो, बायोगॅस प्लांट म्हणतो. ठीक आहे, ते डायजेस्टर काय असते ते आपण काय करू, डिटेलमध्ये काय करू, पाहून घेऊ. तोपर्यंत इथे काय सांगितलं आपण की डेव्हलपिंग कंट्री आहे, डेव्हलपिंग कंट्रीला काय लागणार, नेहमी खूप साऱ्या एनर्जीची रिक्वायरमेंट राहणार. ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी डेव्हलपिंग कंट्री काय करत आहे, बायोगॅस प्लांटचा वापर करत आहे, त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्शन करण्याचा काय करतायत, प्रयत्न करत आहे. ठीक आहे, बायोगॅस हे आपण घरगुती वापरासाठी एनर्जी सोर्स म्हणून वापरू शकतो किंवा इंडस्ट्रीसाठी सुद्धा एनर्जीचा सोर्स म्हणून वापरू शकतो. त्यानंतर सांगितलं बायोगॅस हे रिन्युएबल सोर्स असते, नॉन कन्व्हेन्शनल अपारंपरिक स्रोत आहे जे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने प्राप्त होते. त्यानंतर आपण सांगितलं बायोगॅस हे मिश्रण आहे वेगवेगळ्या गॅसेसचं, जसं त्याच्यामध्ये मिथेन असते 50 ते 60%, कार्बन डायऑक्साईड असतो 40 ते 50% आणि 0.0 ते 3% काय असते, हायड्रोजन सल्फाईड असते. सोबतच बाकीचे गॅसेस सुद्धा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काय असतात, प्रेझेंट असतात. बायोगॅस प्रोडक्शनसाठी काय लागते आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट लागते, प्लांट वेस्ट आहे, अॅनिमल वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे, ऍग्रिकल्चरल वेस्ट आहे, फॉरेस्ट वेस्ट आहे, हे सगळ्या प्रकारचं वेस्ट आपण बायोगॅस प्रोडक्शनसाठी युज करू शकतो. त्यानंतर सांगितलं जनरली
खेड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त आपण बायोगॅस प्रोडक्शनसाठी काय वापरतो, कॅटल डंग म्हणजे काऊ, बफेलो, बरोबर आहे, गोट, शीप जे पण राहणार त्यांचं काय करतो, शेण आपण काय करतो बायोगॅस प्रोडक्शनसाठी युज करतो. ठीक आहे. नेक्स्ट सांगितलं बायोगॅस प्लांट म्हणजे काय, त्याच्याबद्दल थोडंसं जनरली एक दोन मॉडेल आहेत आपल्याकडे जे KVIC खादी आणि ग्रामोद्योगनी दिलेलं आणि इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी दिलेले जे मॉडेल आहे बायोगॅसचे ते आपण जनरली काय करतो बायोगॅस प्रोडक्शनसाठी युज करतो. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं की बायोगॅस प्रोडक्शन मध्ये एक टाकी असते ज्याला आपण डायजेस्टर म्हणतो आणि त्या पूर्ण याला आपण काय म्हणू शकतो बायोगॅस प्लांट म्हणतो. ठीक आहे. ते जे मॉडेल आहे त्याला आपण बायोगॅस प्लांट सुद्धा म्हणू शकतो. ते डायजेस्टर कशा प्रकारे असते ते काय करून घेऊ आपण पाहून घेऊ. ठीक आहे. अशा प्रकारे असते आपलं बायोगॅस प्लांट, ज्याच्यामध्ये आपण बायोगॅस प्रोडक्शन करतो. ठीक आहे. याला आपण चार्ज पीट म्हणू शकतो, चार्ज पीट. ठीक आहे. तर बायोगॅस प्लांट जो आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो. एक असते त्याच्यामध्ये डायजेस्टर आणि दुसरा असते गॅस होल्डर. ठीक आहे. मग आपण इथे पाहू बायोगॅस प्लांट आहे. ठीक आहे. बायोगॅस प्लांट मध्ये दोन पार्ट मध्ये त्याला डिवाइड करू शकतो. पहिला पार्ट असते त्याच्यामध्ये सपोज डायजेस्टर आणि दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये गॅस होल्डर. ठीक आहे. डायजेस्टर हे काय आहे, डायजेस्टर हे एक प्रकारचं टँक असते जे सिमेंट आणि ब्रिक पासून बनलेलं असू शकते. ब्रिक्स, विटा अँड सिमेंट. ठीक आहे. विटा आणि सिमेंट पासून बनलेलं असू शकते किंवा ते स्टीलचं सुद्धा असू शकते. ठीक आहे. आणि हे गॅस होल्डर जे असते ते एक प्रकारचं काय मेटल पासून, कोणत्याही प्रकारचं मेटल जे स्वस्त आहे सपोज आयर्न वगैरे त्याच्यापासून बनलेला एक काय असतो ते डोम टाईप असतो. ठीक आहे. एक प्रकारचा डोम आहे तो त्याच्यावर ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये नंतर काय होते जे गॅस तयार झाला तो काय होतो स्टोअर होतो आणि तिथून तो गॅस आपण काय करू शकतो युज करू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर या डायजेस्टर सोबत एक ओपनिंग असते ज्याला आपण काय म्हणतो चार्ज पीट म्हणतो. एक ओपनिंग साईड असते चार्ज पीट. त्या चार्ज पीट मध्ये आपण काय करत असतो मटेरियल जे आहे वेस्ट मटेरियल ते फिल करत असतो. ते मटेरियल नंतर काय होते डायजेस्टर मध्ये जाते आणि डायजेस्टर मधले मायक्रो ऑर्गॅनिझम त्या मटेरियलला डायजेस्ट करतात आणि मिथेन गॅस आणि डिफरंट गॅसेस काय करतात प्रोड्यूस करतात. ठीक आहे. अशा प्रकारे हे डायजेस्टर हे एक टँक आहे सिमेंट कॉन्क्रीट पासून बनलेलं जे जमिनीच्या आतमध्ये असते आणि त्याच्यावर एक काय असतो मेटलचा काय असतो डोम शेप काय असतो एक टँक असते. ठीक आहे. ज्याला गॅस होल्डर म्हणतो. ठीक आहे. मग आपण सांगू शकतो की 3 स्टेप मध्ये हे बायोगॅस प्रोडक्शन होते. पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये हायड्रोलायसिस किंवा सोल्युबिलायझेशन म्हणू शकतो. ठीक आहे. हायड्रोलायसिस किंवा सोल्युबिलायझेशन या स्टेप मध्ये काय करतो आपण इन दिस स्टेप द कॅटल डंग इज मिक्स विथ वॉटर अँड मेक स्लरी. ठीक आहे. काय करतो या स्टेप मध्ये कॅटल डंग आहे, कॅटल डंग प्लस वॉटर इक्वल अमाऊंट मध्ये काय करतो मिक्स करतो आणि त्याच्यापासून काय बनवतो स्लरी बनवतो. एक प्रकारचं मिश्रण बनवतो अँड दिस स्लरी इज देन फीड इनटू चार्ज पीट आणि ते स्लरी नंतर काय करतो आपण स्लरी फेड इनटू चार्ज पीट. ठीक आहे. चार्ज पीट मध्ये फीड करतो. ठीक आहे. इथून स्लरी चार्ज पीट मध्ये टाकली, चार्ज पीट मधली स्लरी कुठे गेली डायजेस्टर मध्ये गेली आणि डायजेस्टर मध्ये काय असतात डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ठीक आहे. मायक्रोब्स काय करतात डायजेस्टर मधले कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड त्याला काय करतात सिंपल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करतात. फॉर एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण त्या स्लरी मध्ये सपोज कार्बोहायड्रेट होते, कार्बोहायड्रेट्स ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार कार्बोहायड्रेट्सचं सिंपल शुगर मध्ये कन्व्हर्शन करणार. सपोज आपण समजून घेऊ त्या स्लरी मध्ये प्रोटीन्स होते. ठीक आहे. त्या प्रोटीन्सचं मायक्रो ऑर्गॅनिझम काय करणार अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर करणार. ठीक आहे. सपोज आपण समजून घेऊ त्याच्यामध्ये लिपिड्स होते त्या स्लरीमध्ये, त्यानंतर ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या लिपिडचं काय करणार फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्शन करणार आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असतात सपोज आपण सांगू शकतो क्लॉस्ट्रिडियम, सुडोमोनास या प्रकारचे काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. अशा प्रकारे काय होते फर्स्ट स्टेप मध्ये काय होते
हायड्रोलायसिस म्हणजे वॉटरच्या मदतीनं आपण काय करतो, मटेरियलला काय करतो, तोडतो. बरोबर आहे. त्यांच्या सिंपल फॉर्म मध्ये, म्हणजे इथे वॉटर सुद्धा लागणार त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कार्बोहायड्रेटचं रूपांतर शुगर मध्ये करण्यासाठी. ठीक आहे. ते मायक्रो ऑर्गॅनिझम वॉटरच्या मदतीने काय करणार, प्रोटीनला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करणार, लिपिडला फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट करणार. अशा प्रकारे ही पहिली स्टेप झाली. सिंपल आहे. सोल्युबलायझेशन काय केलं, याच्यामध्ये कॅटल डंग घेतला, त्याच्यामध्ये वॉटर मिक्स केलं, त्याला स्लरी बनवली. ती स्लरी आपण चार्ज पीट मध्ये भरली. चार्ज पीट मधून ती स्लरी गेली डायजेस्टर मध्ये. डायजेस्टर मध्ये काय होते, मायक्रो ऑर्गॅनिझम होते, सुडोमोनास, क्लॉस्ट्रिडियम सारखे. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनं काय केलं, त्या स्लरीमध्ये हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड होते त्यांना काय केलं, सिंपल कंपाऊंड मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. दुसरी स्टेप याच्यामध्ये आपण सांगू शकतो ऍसिडोजेनेसिस. ठीक आहे. ऍसिडोजेनेसिस मध्ये काय होते, दुसऱ्या स्टेप मध्ये ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्येच. ठीक आहे. ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया काय करतात, ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया काय करतात, त्या सिंपल कंपाऊंड पासून काय करतात, ऍसिड्स तयार करतात. बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड. जसं आपण सिंपल कंपाऊंड कोणते, शुगर घेऊ, शुगर पासून ऍसिड्स तयार झाले. बरोबर आहे. जसं फॉर्मिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर आपण सांगू शकतो ऍसिटिक ऍसिड आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे काय होतात, ऍसिड तयार होतात. झाली दुसरी स्टेप. सिंपल आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होते, ऍसिडोजेनिक बॅक्टेरिया असतात. पहिल्या स्टेप मध्ये जे सिंपल कंपाऊंड तयार झाले होते त्या सिंपल कंपाऊंडना ते काय करतात, ऍसिड मध्ये काय करतात, कन्वर्ट करतात. कोणत्या ऍसिड आहे मग, फॉर्मिक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड. ठीक आहे. तिसरी स्टेप आहे मिथॅनोजेनेसिस. ठीक आहे. मिथॅनोजेनेसिस मध्ये काय असतात, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात. मिथॅनोजेनिक बॅक्टेरियामध्ये आपण सांगू शकतो मिथॅनोबॅक्टेरिया, मिथॅनोकॉकस असे बॅक्टेरिया आहेत. ते बॅक्टेरिया काय करतात, हे जे ऍसिड तयार झालं होतं दुसऱ्या स्टेपमध्ये, फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड तयार झालं होतं, या ऍसिटिक ऍसिड पासून काय करतात, ते मिथेन तयार करतात. ठीक आहे. मिथेन गॅस काय करतात, मिथेन तयार करतात. ठीक आहे. मिथेन गॅस सोबतच त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर कधी कधी काय होते, तयार होते. ठीक आहे. काय झालं, मिथॅनोजेनेसिस मध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया दुसऱ्या स्टेप मध्ये जे ऍसिटिक ऍसिड तयार झाले होते त्या ऍसिटिक ऍसिडला कशामध्ये कन्वर्ट करतात, मिथेन मध्ये कन्वर्ट करतात. सोबत कार्बन डायऑक्साईड, कधी वॉटर सुद्धा काय होते, तयार होते. अशा प्रकारे काय झाला, इथे कॉम्प्लेक्स कंपाऊंड होते त्याचं सिंपल मध्ये रूपांतर झालं. सिंपल कंपाऊंड पासून ऍसिड तयार झाले आणि ऍसिड पासून काय झाला, मिथेन गॅस तयार झाला. आणि तो मिथेन गॅस आपण काय करू शकतो, ऍज अ फ्युल म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. काय बायोगॅसचे बेनिफिट पाहून घेऊ पटापट. काय आहे बायोगॅसचे बेनिफिट, चीप, इझी आणि रिन्युएबल सोर्स आहे. बरोबर आहे. चीप आहे, इझी तयार करू शकतो आणि रिन्युएबल सोर्स आहे. त्यानंतर सांगू शकतो इझिली आपण तयार करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि ट्रान्सपोर्ट करू शकतो. दुसरा बेनिफिट सांगितला. पहिला बेनिफिट काय आहे, सेफ आणि चीप रिन्युएबल सोर्स आहे, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट सांगितला आपण की इझिली तयार करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि ट्रान्सपोर्ट करू शकतो, दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट सांगू शकतो, बायोगॅस बर्न विथ अ ब्ल्यू फ्लेम. ठीक आहे. बायोगॅस कसा जळतो, निळ्या फ्लेमने जळतो, निळी ज्योत असते त्याची गॅस सारखी, त्यामुळे देर इज अ नो स्मोक, त्यामुळे त्याचा धूर निघत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो इट हेल्पफुल इन क्लिनिंग द इन्व्हायरमेंट. बरोबर. आपलं सराउंडिंग इन्व्हायरमेंट क्लीन, स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बायोगॅस प्लांट मदत करते. कशा प्रकारे, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो आपल्या सराउंडिंग मधला जेवढा पण पाचोळा आहे तो गोळा करून, कॅटल डंग गोळा करून आपण काय करू शकतो, बायोगॅस प्लांट मध्ये टाकू शकतो, जेणेकरून आपल्या सराउंडिंग सुद्धा काय राहते, स्वच्छ राहते. ठीक आहे. इट इज इको फ्रेंडली. हे काय आहे, इको फ्रेंडली आहे. इट इज यूज फॉर द कुकिंग, लाइटनिंग, स्ट्रीट लॅम्प एज वेल एज फॉर द स्मॉल स्केल इंडस्ट्री. बायोगॅस आपण काय करू शकतो, कुकिंग साठी वापरू शकतो, लाइटिंग साठी वापरू शकतो, स्ट्रीट लॅम्प, रोडवर जे लॅम्प लावलेले असतात त्याच्यासाठी युज करू शकतो, किंवा छोट्या इंडस्ट्रीमध्ये इंधन म्हणून सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे. लास्ट आहे याच्यामध्ये सांगू शकतो इको फ्रेंडली आहे म्हटलं, नो पोल्युशन होत नाही, इट इज नॉट हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर फायनली इथे काय झालं, बायोगॅस तयार झाला आणि हे जे मटेरियल आपण फिल करत गेलो होतो ते मटेरियल काय होते, आउटलेट म्हणून काय होते, या टँक मध्ये जमा होते, ज्याला आपण काय म्हणतो, त्या मटेरियलला स्लज म्हणतो. त्या मटेरियलला काय म्हणतो, स्लज. अँड दिस स्लज इज यूज ऍज अ फर्टिलायझर.
ठीक आहे. हे एक प्रकारचं फर्टिलायझर, चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट प्रकारचं काय आहे, खत आहे. खत म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याला युज करू शकतो. अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम एनर्जी प्रोडक्शन मध्ये सुद्धा काय करतात, मदत करतात. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला काय झाला टॉपिक संपला. ठीक आहे.